पावसाने तर वाचवले, आता मिट्टूच्या जीवराने कोण वाचवेल. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मयूर गिटे आज आलेलो आहे माझ्या शेतामध्ये. बघू शकता आपण ज्वारी लावली होती, पण आता 4-5 दिवसानंतर आपल्या ज्वारीची सवंगणी चालू होणार आहे. तर पाखरासाठी आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे. बघू शकता मिट्टूचा खूप जास्त जोर झालेला आहे आपल्या शेतावर. आणि शेतकरी मित्रांनो, आपण ज्वारी संरक्षणासाठी हे शिट्टी आणि हा पिंपा आणलेला आहे. याचा आवाज करून आपण मिट्टूंना शेताच्या बाहेर हकलतो. बघू शकता शेतकरी मित्रांनो, बघा शेतकरी मित्रांनो, मिरूक अगदी जवळ आलेला आहे. ज्वारी पण निघायची आहे. ज्वारीला भाव 2000 रुपये आहे. 1.5 एकरमध्ये ज्वारी लावून केलेली आहे आणि 30 क्विंटल ज्वारी निघन. 30 गुणिले 2 करून बघा, 60,000 झालेलं आहे. 60,000मधून 30,000 लागवड आहे, इतर खर्च आहे. खरंच शेतकऱ्याचं घर हे उरलेल्या 30,000मध्ये चालू शकेल काय? आणखी खूप सारे काम आहे शेतीच्या समोर, ते पण करायचे आहे. आणि ह्या 2000 रुपये क्विंटलच्या भावामुळे आपलं खरंच घर चालणार आहे का? बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हीच सांगा आता कसं होईल. खरंच 2000 रुपये क्विंटलच्या भावामध्ये पेरणीपासून तर ट्रॅक्टरच्या खर्चापर्यंत फक्त आपल्याला 10 ते 15,000 रुपये उरणार आहे. आणि मिरूक जवळ आल्यामुळे आपला कडबा पण आपल्याला मिळेल की नाही मिळेल याची पण काही शक्यता नाही आहे. तर कसं होईल, काय होईल, कृषी अधिकाऱ्यांनी खरंच या गोष्टीकडे लक्ष द्यावं. शेतकऱ्याच्या मालाला खूप चांगला असा भाव देऊन शेतकऱ्याला सुखी ठेवा आणि खुश करावं अशी आग्रहाची विनंती करतो. आणि शेतकरी मित्रांनो, 1000-1000, 2-2 हजारच्या कडबमध्ये इथे मिट्टू बसतात. बस 4 दिवस राहिलेले आहे. 4 दिवस मेहनत करायची आहे आपल्याला. त्यानंतर खूप छान असं ज्वारीचे उत्पन्न होणार आहे. असा आवाज केल्याने खरंच मिट्टू दूर चालले जातात. बघू शकता शेतकरी मित्रांनो, आणि आपली ही ज्वारी जयबालाजी व्हेरायटी आहे. बघू शकता आमच्या एरियातील सर्व शेतकऱ्यांची ज्वारी काढून पण झालेली आहे. सर्वांना 15 क्विंटल, 16 क्विंटल, कोणांना 40 क्विंटल खूप छान असं उत्पादन मिळालेलं आहे. बट भावामुळे थोडे शेतकरी परेशान आहे, कारण की 2000 रुपयामध्ये काहीच नाही होत असतं. तर शेतकरी मित्रांनो, मी खाली उतरलेलो आहे. बघू शकता तुम्ही झाडामध्ये, हे बघू शकता मिट्टूंनी सर्व प्रकारे पूर्ण वरची जे शेंडी आहे ते साफ केलेली आहे आणि असे खूप सारे झाडं केलेले आहे. तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, ज्या कोणाची ज्वारी बाकी असेल त्यांनी सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत आणि सायंकाळला 4:30 ते 6:30 वाजेपर्यंत शेतामध्ये राहावे आणि आपल्या ज्वारीचे संरक्षण करावे. कारण की मिट्टू खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या ज्वारीवर आक्रमण, जसे काही आपल्याला एक युद्ध करायला जायचे असे आक्रमण करत आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे बघा झाड, हे बघा खूप सारे वरचे शेंडे खाल्लेले आहे. आणि शेतकरी मित्रांनो, सतत 4 दिवसामध्ये खूप छान अशी उघाड दिलेली आहे सूर्यभगवानने. तर बघू शकता 11 ते 4च्या दरम्यानमध्ये, 11 ते 4च्या दरम्यान खूप जास्त ऊन तपल्यामुळे मिट्टू पण जास्त आपल्या ज्वारीवर जोर करत नाही. पण सकाळी, पहाटेस आणि सायंकाळला थोडासा थंड वातावरणामध्ये मिट्टू खूप जास्त जोर करतात. बघू शकता खूप सारे आणखी आलेले आहेत. बघू शकता शेतकरी मित्रांनो, बघू शकता शेतकरी मित्रांनो काय राहिलेलं आहे झाडामध्ये. संपूर्णपणे वरचा भाग बघा चाटलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आहे
तर कशी वाटली आपली ज्वारी नक्की कमेंटमध्ये कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.